आज महाराष्ट्रात सगळीकडे दुष्काळाने थैमान घातलेलं आहे. पाण्यासाठी माणसांसह जनावरं वणवण भटकत आहेत. शेतकरी आपल्या शेतीमध्ये उरलेलं पीक थोडंफार वाचवण्यासाठी, पाणी मिळवण्यासाठी विहीर, बोर याच्यासाठी पाहिजे तेवढा खर्च करत आहे, तरीही पाण्याचा मागमूस लागत नाही. अशाही स्थितीमध्ये असे काही शेतकरी आहेत की जे माळरानावर, खडकाळ जे असेल त्या जमिनीवर थोड्याफार पाण्यावर आपली शेती करत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे नदी, धरणाच्या माध्यमातून थोडंफार पाणी आहे, हे शेतकरीसुद्धा या पाण्याची बचत व्हावी, हे पाणी वाचावं आणि त्यातून आपलं उत्पन्नसुद्धा बऱ्यापैकी निघावं यासाठी धडपडत आहेत. त्यातीलच एक शेतकरी स्वतःहून आपल्याला या ठिकाणी आपल्या शेतीची, या ऊस शेतीची कशी मशागत केली आणि ठिबक सिंचनच्या सहाय्याने आपला ऊस कसा वाढवलेला आहे हे आपल्याला स्वतःहून सांगत आहेत. बरं मामा, आता हे पूर्ण इकडे तिकडे सगळं माळरान दिसतंय. आज तर दुष्काळ पडलेला आहे, पाणी प्यायची पंचायत झाली आणि आज असं तुम्ही पीक आणलेलं आहे, हिरवगार दिसतं एवढ्या दुष्काळात सुद्धा. मग एवढ्या माळावर हे कसं काय तयार केलं? माळा म्हणजे आपण पहिलं म्हणजे आमचं डाळिंबाचं जे खतमुत जे होतं ना, त्याच्या पिकावर, त्याच्या रानामुळे ही रान सगळं गुबगुबीत झालेलं आहे. गुबगुबीत झाल्यामुळे ह्याला जास्त पाण्यात सुद्धा म्हणजे एवढा हे होऊ शकत नाही. थोड्या पाण्यावर सुद्धा ही पीक येऊ शकतं. कारण ह्याचे जे मिलाखत झालेले ना, ते आपण जे पाणी जे सोडतो ना मोकळ्या ह्याने, ती पाणी वायपट जाते. म्हणजे ड्रीपच महत्वाचं आहे. ड्रीप महत्वाचं आणि त्यातनं खाया टाकणं, त्यात थोड्या खायावर जास्त पीक होऊ शकतं. बरं, रासायनिक खत आणि ही जे आपलं शेणखत आहे, सेंद्रिय खत, ह्यात काय फरक वाटतोय तुम्हाला? ह्याच्यात म्हणजे फरक कसे की अगोदर शेणखत टाकलं ना ते तळाला जातं आणि वरनं टाकलं ना त्याच्यात मिलाखत दुईचा झाला ना, तर दुईचा एक जीव झाल्यानंतर ह्याला ताण येते. म्हणजे ह्याची भूक पूर्ण पोट भरल्यागत होते. आता सध्या फुटवं किती तरी तुमच्या अंदाजाने एका ह्याच्यात आहे की 10-15 फुटवं आहेत बा. पुन्हा पाऊस पडल्यावर अजून तरी सुद्धा की हे 10-15 फुटवं जे आहेत ना, ही 20 फुटवर जर असलं ना तर ती 5 फुटवं मारतात आणि 15 फुटवं जे असतात ना ते डायरेक्ट सगळं संकट येऊ शकते. असा खेळ असतात. ही लागण कधी केली? हे लागण आता 5 महिने झाले लागण. बरोबर. कोणतं बेन आहे हे? 10,001 आहे. ह्याची मशागत कशी केली तुम्ही? ह्याची मशागत आता कशी बरं का तुम्हाला सांगतो. ह्याची मशागत अगोदर पलट्या मारल्या 2, नांगरट केली, डबलनी केली परत, आणि दुसऱ्यांदा सरी काढून ही लागण केली बघा. तर एक सरी सोडून 2 सऱ्या लागण बियाणं लावायचं आणि एक सरी मोकळी सोडायची. बरोबर. पण ती बियाणं लावताना सुद्धा आपल्याला काय करायचं, औषध ह्याचं असतं बियाण्याचं बुडवायचं, ती करायचं. त्याच्यानंतर सुपर फॉस्फेट मारायची आणि दाणेदार खत आहे ना, ती 1-2 पिशव्या टाकायच्या एकराला. बरोबर. ते टाकल्यानंतर काय होतं, रान फुगलं जातं. रान फुगलं की डोळं कपाकप फुगून लगेचच वाढू शकतो. असं काय होतं. तर ह्याला नंतर सुद्धा पाणी सतत म्हणजे कमी नाही पडलं पाहिजे. पूर्ण मोकळं पाणी सोडलं घ्यायला कधी? मोकळं पाणी सोडण्यापेक्षा त्याची पोट भरत नाही. अगोदर लागण्याच्या अगोदरच पाणी लागणे टायमाला तेवढं सोडलेलं, बेन दाबाय टायमाला. नंतर जे हे आहे ना ते ह्याच्यावरच ड्रीपवर. ड्रीपमधनंच औषध सोडायचं. पूर्ण औषध. वर खत जे असतं ना ते दुसरंच तण खाऊ शकतं. तर ही जी खत आहे ना पूर्ण आपण औषध जे सोडतो ना ठिबकमध्ये, पूर्ण त्याला लागू होतं. तुम्ही 1-2 सऱ्यांसाठी 3 नळ्या सोडल्यात ड्रीपच्या, ती कशासाठी केलं? कसं आहे बरं का, तुम्ही जे आहेत ना एक आता ही 2 सऱ्या आहेत. 2 सऱ्यात तर तुम्ही काय करू शकता की 1च लिटर त्याला सोडू शकता. तर ह्याला लिटर कसं आहे की 3 लिटर असल्यानंतर त्याची पाण्याची पूर्ण भूक मरली जाते. म्हणजे त्या दोन्ही बाजूने पाणी जाते. दोन्ही बाजूला पाणी आणि 1 मधनं लिटर असलं, तुमच्या 2 सऱ्या, 1 सरी मोकळी जर असली तरी हे 2 सऱ्याची भूक पूर्ण भागू शकते. बरोबर. म्हणजे मधून 1 सोडलेली. मधून 1 आणि दोन्ही साईडने 2, इकडून 1 इकडचं. आपण जे असतो ना एकाच सरीत पाणी मोकळं सोडतो ना,
त्याची भूक मरत नाही. हा, ती पाणी राहतं तळाला आणि ऊस होतोय वर. बरोबर. म्हणजे मधून जर सोडलं तर दोन्ही बाजूने पाणी कमी पडतं. पाणी कमी पडतं, कारण दोन्ही साईडला जर आपण मोकळी सरी सोडलेली असतील ना ते रान पूर्ण वाळलेलं असतं. हा हा हा. आणि मधलं जी उत्सकी आहे ना त्याची ताण पूर्णच होत नाही ना. आपण तांब्या तोंडाला लावला की बाहेर काढतो या ते, त्याच्यामुळे पोही होत नाही. बरोबर. आपल्याला ठिबक जर असलं ना सलान आपण कसं सोडतो तसं सलांना टिप्पट जर पडत जर सुटलं तर आपली भूक भागते. बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे पण ह्याची म्हणजे एवढीच हे करायची, दुसरं काही जे कोंबाचे ना तुम्हाला हे कोंबाचं ही कोंब त्यांना येऊन देत नाही. 4-5 हे 5-6 कोंब आहेत ना ही जागेवर राहणार. हे असं जे आहे बारीक 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 कोंब आलेलं, बारीक कोंब आलेलं ते वर उमटत नाही. ही मोठं जे कोंब आहेत ना 10 कोंब आहेत ना ही 10 कोंबाचं तुम्हाला उत्पन्न मिळणार. आता सध्या मोठा जी कोंब आहे तीच कोंब मोठा पूर्ण पूर्ण ह्या 10 वर्षाचा पूर्ण मुलाखत ही होणार तुम्हाला मोबदला देणार. बरोबर. म्हणजे ते 4 जे कोंब जळलेलं त्याचा सुद्धा मोबदला ही घेऊ शकतो. खन्नी बांधणी कशी करतात त्याच्याविषयी आता हे जे खांदी बांधणी जर करायचे म्हणलं ना तुम्हाला सांगतो बरं का. आता ही मधली जी आहेत ना मधली जे हे दोन सारे जे आपण ऊस लावलेला आहे ना त्यातनं पहिल्या स्टार्टला रेग मारले तरी चालू शकते. दोन्ही बगलाने रेग मारले का नाही ते मधला देंबा सगळा फुटल्या जातो. त्याच्यानंतर एक खताचे डोस मारायचे डबलच्या बाऱ्याला डोस मारायचे आणि 3 फणे हाणायचे. 3 फणे हाणला की त्याचा मोकळा म्हणजे पूर्ण मोकळा होतो. बरोबर. आणि तुम्हाला ही जर मधली सरी आहे ना त्यात तुम्हाला हरभरा काय किंवा कशाचं पीक म्हणलं तरी काढू शकतात. आंतरपीक घेऊ शकतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर बांधणीच्या टायमाला मग ती ही जी सरी जी हरभरा किंवा आंतरपिकाचं हे केलं ना त्याला पूर्णपणे हे 3 फणी मारून घ्यायचं. 3 फणी मारून बांधून घ्यायचं आणि आतली सरी बांधली का खाया टाकून बांधली का नाही तुमचं ती हे झालं. बरोबर. नंतर खायचं टाकणे नाही. तुम्हाला जर सोडायचं असलं तर ठिबक मध्ये सोडायचं. आता हे मधलं जे रान आहे हे मधलं रान पूर्ण भुसभुशीत दिसतंय. पूर्ण भुसभुशीत म्हणजे आता कशाने नेमकं बांधणी कशी केली तुम्ही? काय बांधणी जी केली ना पहिली जे सरी होते ना ते ही सरी जे बगला जे फुटल्यात ना आता हे खालचे जे आहे ना ते हे पायपाकडे जे आहे ते त्याच्यामुळे रान सगळं ढिलं झालेलं आहे ना. आणि त्याच्यात ढिलं झाल्यामुळे तुमची ही ऊसाची पांढरी मुळी जी आहे ना पांढरी जी मुळी पळते ना ती इकडे तिकडे पळायला म्हणून तर ह्याला ताण येतं ना ऊसाला. कारण आता हे रान पूर्ण मुरमार आहे. मुरमार पूर्ण माळरान आहे आणि तरी सुद्धा हे भुसभुशीत एवढं जे झालंय त्याच्यामुळे एक ऊसाला ताण येत असं. ऊसाला ताण म्हणजे हे पाण्याच्या ह्याच्यामुळे ढिल्यामुळं आणि त्याला आपण जे ऊसपर हे जे मारतो ना ते रान फुगलं जातं गबगबीत झाल्यामुळं मग ते चालू शकतं. बरोबर. लय म्हणजे ह्याचा कसा आहे की थोड्या खायात जास्त पीक निघायचं म्हणजे आपल्या ह्या ड्रिपच्या ह्याच्यावर. बरं मामा, आज आपण बघतोय सगळीकडे दुष्काळ तर आहेच, पाण्याची तर अडचण झालेली, त्याला वेगवेगळे कारण आहेत, ते बाजूला ठेवा आपण. पण थोडक्या पाण्यामध्ये तुम्ही जे हे ड्रिपच्या माध्यमातून एवढे जबरदस्त शेती केली, पण आज एक तरुण पोरांमध्ये शेतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन नकारात्मक आहे. शेती काय परवडत असं तसं, पण तुम्ही जे काय उभं केलंय आज, तर ह्या तरुण पोरांना तुम्ही काय सांगता आज? आताच्या मुलांना जे कसं आहे पैसा पाहिजे. आताच्या मुलांना शेती नको वाटते, कुठलं काय होतं, पण ते पैसा कधी तात्पुरता असतो. त्या पैशाचा उपयोग होणं ही जी शेती जी आपण जी झटतो, आपला घरचा प्रपंच आपण करतो, ती ही घरच्या प्रपंचाला मुलाला कसं वाढवायचं आणि मुलाला कसं करायचं त्याच्या पद्धतीने जर केलं सगळं ही जर करू शकलं तर आपल्याला सगळीकडून साथ शिव होऊ शकतो. आणि ही जी कसं आहे की पूर्णपणे आपल्या जन्मात पिढीचं आपल्याला उत्पन्न आहे. हे आताच्या पोरांना कसं वाटतं की 10 रुपये आलं तात्पुरतं ते खायचं, त्याच्या ह्याच्यात नाही. ही जर पूर्ण जर हे केलं तर आपला प्रपंच किती भारी चालू शकतो. आणि ते कसं आहे की ह्याच्यात ही प्रपंच जे आहे ते आपल्या मुलाबाळाला प्रत्येकाला जगू शकतो, शेती जगू शकते, शेती जगू शकते. आणि वरचं जे तुमचं जे आहे ना नोकरीदार असू द्या, तुमचं काय असू द्या, तात्पुरता पैसा दिसतो, महिन्याच्या महिन्याला दुकानाला तर तिकडं परत आपल्या हाती लागत नाही. ही जे असतो ते मुलाबाळांना आपल्या प्रत्येकाला की जगवायसाठी ही पूर्ण शेती आणि थोडक्या पाण्यात आपल्याला 1000 लिटरमध्ये पाणी ही करायचं असताना ही 500 लिटरमध्ये जगू शकते. बरोबर. पण मग आता ही नवीन पोरं बरेच जण शेतीकडे बऱ्यापैकी वळलेले, पण मग ह्या पोरांनी शेती कशी केली पाहिजे, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं भेटेल, ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार? ह्यांनी जर आता पोरांनी जे काही करायचं बरं का, प्रत्येकाचा अनेकांचे
गोष्टी म्हणजे आमच्यासारख्याचं किंवा तुमच्यासारख्याचं ऐकून घ्यायचं की बाबा आपल्याला आज पाणी पुरतच नाही. आज आपलं 10 एकर आहे, आपल्याला 1 एकर भिजते, 1 एकर भिजतं, मग आपल्याला कसं 2 एकर भिजवायचं, तर कसं 2 एकर भिजून हे जर ठिबकमध्ये जर आपण जर हे केलं ना तर तात्पुरतं त्याला पूर्ण तेवढं पुरतं म्हणजे भुकेपुरतं पाणी जाऊ शकते. आणि जास्त आपण जर पसारा केला ना तर 10 एकराला बी पुरत नाही, एकर बी भिजत नाही. बरोबर. म्हणजे तर मोकळं कमी पाण्यामध्ये ड्रीपच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती जास्तीत जास्त करू शकता. आपल्याला कसं आहे की जेवढे भुकं ना तेवढ्याच भुकेपुरतं आपण करू शकतो. की आपल्याला कसं आहे आपण जे सलाईन लावतो ना एक ठिबक म्हणजे थोडे तेवढ्याच बाटलीत आपण किती 2 दिवस राहू शकतो का. आणि असं हांडाबरोबर पाणी पिलं तर आपल्याला ताण राहते का. मग त्याच्यामुळे ह्याला कसं आहे की तात्पुरतं बघून ठिबकमध्ये चालू शकतात. ह्या तरुण पोरांनी जर ह्याच्यात जर शिरलं तर हे आपलं कुटुंब व्यवस्थित राहू शकतो. आणि जर आपण जर ते भडाभडा पाण्याने नुसतं ती जर करू शकलं बाबा दिलं तिकडं दार आणि मी चाललो कुठं इकडं टी व्ही बघायला, कुठं ती बॉल बॅट खेळायला, ती जर करू शकलं तर हे आपला प्रपंच होऊ शकत नाही. आपल्याला किती तवा 10 एकर आपल्याला 10 गुंठ सुद्धा भिजत नाही. ह्याला जर पूर्णपणे लक्ष जर घेतलं तर आपलं कुटुंब कसं जगायचं ह्याच्यावर आपण चालू शकत नाही. बरोबर. असं माहिती आवडल्यास इतरांनाही पाठवा. काही सूचना असतील तर कमेंटमध्ये लिहा आणि पुढील भागाची माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.